शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यामधील कुर्रा या गावामध्ये. बरोबर. तर इथं आपले एक शेतकरी आहेत, ज्यांनी पूर्ण एसटी वैदिकवर टरबूज प्लॉट केलेला आहे. तर आज आपण त्यांच्या टरबूजाच्या प्लॉटमध्ये आहोत. तर त्यांनी पूर्ण एसटी वैदिकचा वापर करून एकदम क्वालिटी असं टरबूज पिकवलेलं आहे. तर त्यांनी हे जे तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरलं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव स्वप्नील रामराव ढगे. माझं गावाचं नाव आहे कुर्रा तळणी, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. बर. आता आपण तुमच्या टरबूजाच्या प्लॉटमध्ये किती एकरचा प्लॉट आहे हा? हा 1.25 एकर जवळपास. 1.25 एकर. बर. आणि कधीची लागवड आहे? ही लागवड आहे 5 जानेवारी. 5 जानेवारी. तर हा 5 दिवसाचा प्लॉट आहे. बरोबर. बर. तर तुम्ही यासाठी एसटी वैदिक तंत्रज्ञान वापरलं, तर काय काय वापरलं बेसल डोस मध्ये? बेसल डोस मध्ये 12 बॅग आपण कृषी अमृत वापरलंय बर. आणि 2 बॅग आपलं SSM वापरलं. वैदिक दाणेदार वापरलं. बरोबर. बर. ओके. त्याच्यानंतर तुमचं सॉइल चार्जर किती गेला असं आतापर्यंत? आतापर्यंत गेलं असेल 40 लिटर. 40 लिटर सॉइल चार्जर. बरोबर. किती एकरचा प्लॉट आहे म्हणले? 1.25 एकर. 1.25 एकरचा प्लॉट आहे. आतापर्यंत सॉइल चार्जर 40 लिटर गेलं याला. बर. तर एकंदरीत तुम्ही बघताय की तुम्ही जे क्वालिटी टरबूज पिकवले, तर दरवर्षीपेक्षा आणि या वर्षीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवते प्लॉटमध्ये? ऍक्च्युली माझा हा अनुभव पहिलाच आहे. बर. पण मी जेव्हा बाकी इतरांचे टरबूज खातो आणि माझं टरबूज खातो त्यामध्ये थोडा फरक आहे. काय फरक आहे? जे या टरबूजाचा घर आहे, हो. समजा हे जे आवरण आहे बरोबर. याच्या लागून जे असतं हो. ते खूप लसलशीत आहे. बर. आपण कापून बघू एखादं. पूर्ण घर आहे त्याच्यामध्ये. खूपच मस्त. खाताना एवढं कडक नाही वाटणार, एकदम सगळल्यासारखं होईल. डायरेक्ट तोंडात ठेवल्यावर पुन्हा आपोआप बिलकुल विरघळतं. तसंच होतं. चावायची सुद्धा गरज नाही. बिलकुल. बरोबर. मी लागेल तो बाजूच्या शेतकऱ्याकडे पण नेतो, हो. ज्याचं आलेलं आहे. बरोबर. त्यांचं तुम्ही खाशाल तर तुम्हाला लक्षात पूर्ण रबर खाल्ल्यावानी. कतर लागते लागते. समजा. हा. त्यातलं प्लॅस्टिक लागते. काय बोलल्या? दुसऱ्याच्या शेतातलं ना प्लॅस्टिक लागते. प्लास्टिक सारखं लागलं. खाल्ल्यानंतर प्लास्टिक चावायला सारखं. जास्त वेळ रबरासारखं. लागतो. गिळाव नाही वाटत असं. म्हणजे रस चावायला पूर्ण जास्त वेळ लागतं. आपलं कसं हो. विरघळून जातं. असं आहे. म्हणजे ते लगेच एकजीव होतं ना तोंडामध्ये बिलकुल. गेल्यावर. हा, हा. केमिकलचं कसं आहे, ते डायरेक्ट काय म्हणलं काकू, डायरेक्ट रबरासारखं लागतं. ते तोंडामध्येच फिरतं. फिरतं. आणि हे याचं तसं फिरत. नाही. पाणी होऊन जातं जर आपलं. लगेच असं दाबलं, जिभीनं जरी दाबलं, टाळू खाली तुम्ही, तरी ते पाणी होणार. बर. आता सरासरी आपण बघतोय एका वेलीला किती टरबूज लागली? मला वाटते 7 ते 8 आहे. काय बोलतो तुम्ही? इथं 3 नाही ठेवत शेतकरी, तुम्ही 7 कसं काय ठेवलं? आम्ही कटच नाही करू शकलो, एवढे जास्त आहे. एवढे 10,000 फुलं आले. 10,000 जवळपास मला वाटते प्लांट्स लावले आम्ही. बर. म्हणजे टोटल रोपं 1.25 लावली. एकरात. हो. बर. थोडं दाट झालं असं वाटलं होतं सुरुवातीला, बर. पण जी मी बी लावलं, हो. बी आणून समजा कोकोपेट मध्ये लावून जे केलं, बरोबर. ते जास्त दिवस ठेवल्यानंतर जर्मिनेशनला लेट झाल्यानंतरही जर रिझल्ट असेल, हो. खूप चांगली व्हेरायटी मी लावली आणि खूप चांगलं तंत्रज्ञान. आता आपण इथं उभं राहिलो सर, इथं खाली जर पाहिलं तुम्ही तर बघा इथंच किती टरबूज आहेत. बघा हे 1 2 3 4 5 आणि 6. इकडे खाली 7. म्हणजे याच ठिकाणी जर पाहिलं आपण तर 7 टरबूज आहेत. बरोबर. बरोबर. म्हणजे आता तुम्ही त्याला पेपर पण लावताय मागं. म्हणजे आता हे त्या कॅमेऱ्यामध्ये तर सगळं दिसतच असेल हे पांढरा लावलेलं. ह्याच्यावरून कळतं त्यांना किती फळ आहेत. हो. आणि अर्धे तर मला वाटतं आणखी झाकले नाही. झाकले नाही. जे वेली खाली आहे ना, हो. ते झाकण्याचं काही काम नाही पडलं मला. बर. फक्त जे वर आहे तेवढेच वर झाकले. आहे. हा, ज्यांचं बरोबर. सूर्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतोय ते मी झाकतो. तेवढेच झाकले. बरोबर. आता एकंदरीत एका वेळेला 7 फळ आहे तुमची. आहेच. सरासरी किती किलो वजन असेल याचं? मला वाटते- आपलं 4 किलोच्या जवळपास होतं. बरोबर. काय बोलता? हो, पहा. बघा ना वजन. अरे वा. हे सर, दिसायला छोटं काय दिसतं हे? तरी वजन भरपूर आहे. वजन आतमध्ये जे मटेरियल आहे, हे जो केमिकलचा जो असतो टरबूज, हो. त्याला अशा रेषा नसतात. नसतात. त्याला पंचमुख म्हणतात सर. फरक- हा, फरक- आणि हे पण- पंचमुख फक्त आपल्या वैदिकच्या याला येतं. बरोबर. तुम्हाला सांगतो क्वालिटी जर चेक करायची असली ऍपलची किंवा पेरूची, तर त्याला पंचमुख येतं, रेषा येते. रेषा येत्या, त्याच्यावर त्याची क्वालिटी ठरवली जाते. बरं. तुम्ही ऍपल बघा, क्वालिटी ऍपल जर हो, तुम्हाला हे खायचं असेल दिसतंय, तर हे लगेच दिसतंय. दिसतं ते. हो. ते ते पूर्ण पंचमुख शिरा राहते. बरोबर. हे शिरा तयार बघा झालेले. त्याला शिरा किती आणि स्पष्ट दिसत आहेत त्या. आणि क्लिअर साहेब दिसतात. साहेब, आता आपण याला कापून बघू ना याच्यात हो. कसं काय घर आहे ते. नाही, हा कापण्यापेक्षा ना मी तो थांब ना. आणून
एकंदरीत आता सगळ्यांपेक्षा आमचं टरबूज छान आहे. बर. व्यापारी काय म्हणतो असं पाहिजे व्यापाऱ्याला. व्यापाऱ्याला मोठं पाहिजे. हा. बरोबर. आता तुम्हाला सरासरी सांगतो, ज्यांचे केमिकलचे प्लॉट आहे ते 3 किंवा 4 टरबूजाच्या वर एक बी टरबूज ठेवत नाही. नाही, तेवढं कारण येतच नाही. येतच नाही. काय बोललं तुम्ही? येतच नाही त्याला. आता इथे किती लागले? इथे 7 टरबूज. बरोबर. आता 7 टरबूजाची साईज करायची मला त्याला काय लागेल? थोडासा वेळ लागेल. बरोबर. इथं 4 पोरं सांभाळणं आणि 7 पोरं सांभाळणं याच्यात फरक फरक आहे. आहे. मग तेच आहे, जर तुम्हाला साईज व्हायला आणखी सुरुवात आहे. आता हे किती किलोचं आहे? 4 किलो 4 किलोचं आहे. चारच्या बरोबर. वरतच आहे. आता इथं काही 3 किलोचे, 2 किलोचे, 4 किलोचे, 5 किलोचे असे आहेत. आहे. आता जशी जशी साईज होईल तसे तुम्ही याचे काय करा, तोडे करा. ज्यांची मोठी साईज झाली ते काढून घ्या, म्हणजे बारक्याची काय होईल, साईज वाढ वाढ. होईल. आता आम्ही एका प्लॉट मध्ये गेलतो, तिथं एका शेतकऱ्यांनी 1 एकर मध्ये 42 टन काकडी काढली. 1 एकर मध्ये. तुम्हाला विश्वास बसेल का? नाही बसते नाही, अशी दिवाळ्यांचा बसते. तरी पण आता ते नवीन आहेत म्हणजे ते एक्सपर्ट शेतकरी म्हणून त्यांनी काढली. एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये, हुशार आहेत ते. स्वतःच हे पाहिजे. परंतु त्यांचा अनुभव सांगितला त्यांनी, जर मी एखादी काकडी जर तोडायची राहिली माझ्याकडून आणि त्याच्या पुढे जर 3 काकड्या लागलेल्या असल्या तर त्या 3 काकडीची साईज नाही होत. का बरं? जोपर्यंत ही मोठी तुम्ही काकडी नाही मी तोडत तोडत. नाही तोपर्यंत, म्हणजे खालून येणार जे स्टोरेज पोषण ते कोण आहे. खाऊन गेले? मोठी काकडी. काकडी मोठी काकडी खाऊन गेली ना. असं आहे. मग तसंच आहे तुमचे ह्या टरबुजाचे जशी जशी मोठे जे टरबूज होतील त्याची तुम्ही तोडी करून घ्या आणि ते देऊन टाका, म्हणजे बाकी त्याची साईज होईल. बरोबर. म्हणजे तुमचा साईजचा प्रश्न इथं मिटला. आता एकंदरीत तुम्ही इथं 7-7, 8-8 फळं लागले, याची काय चमत्कार आहे थोडं शेतकऱ्याला सांगा. चमत्कार म्हणजे त्याचं तर नाही सांगणार, पण हे जे एससीडी न काढलेलं आहे याचं तुम्ही टेस्ट करून बघा, त्याच्यात शुगर बघा, ती शुगर लेवल एक प्रकारे हे बघा, तुम्हीच बघा ना. करता ना. बापरे. शुगर तरी जर बघायला झालं तर टरबुजाचं जे पीक आहे आणि एकदम चांगले पिकवलंय आणि क्वालिटी चांगली आहे. तुम्ही जर टरबूज पाहिलं तर पूर्ण लस्टर आहे आणि क्वालिटी जर असेल तर लस्टर येतं टरबुजाला, नाही तर येत नाही. तुम्ही केमिकलचा कोणताही प्लॉट बघा तुम्हाला लस्टर दिसणार नाही. नाही. आणि जशी साईज होईल तसा प्लॉट रिव्हर्स येतो. पाहिलं तुम्ही कोणाचा? पूर्ण पानं करपून जाते, बिल्टिंग येते. मला तुमच्या प्लॉट मध्ये पूर्ण पुढे दिसत नाही वेल असं काही वाळलेला किंवा पिवळा पडलेला नाही, कुठंच नाही, तेवढं कुठं- प्रमाण नाही. कुठंच नाही दिसत. मी काय म्हणतो, चला 2% असलं तर पण 2% काहीच नाही ना. काहीच नाहीये. पण आमचं जे पण झालं असेल ना ते हो. फक्त पाण्याअभावी झालं. आता आम्ही जर पाणी सोडलं ना हो. तर कवरही व्हायचे जास्त. बर, आणि साईज होईल. साईज होईल. बरोबर साईज तर आहे ना? होणारच आहे. म्हणजे इथून मागे पाण्याच्याच अडचणी आल्या हो, तुम्हाला. आम्हाला थोडं पाण्याचं अडचण झालं. आता हे तर पाण्याचं पीक आहे. ते भविष्यात येणारही नाही. आम्ही थोडं म्हणजे याच्यात गुंतल्यामुळे पाणी नाही लागलं, त्यामुळे गडबड झाली. आता एकंदरीत तुम्ही शेतकऱ्याला काय सांगा, एससीटी वरचं एकदा तरी करून पाहायला पाहिजे. म्हणजे एक तरी पीक घेऊन पाहिलं पाहिजे. काही नाही, 2 गुंठे 4 गुंठे 10 गुंठे काय तुम्हाला वाटते ते करायला पाहिजे, पण एकदा टेस्ट करून पाहायला पाहिजे बरोबर. की त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे. काय फरक आहे. बर. तर शेतकऱ्याला काही मार्गदर्शन लागलं तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 9822 973151. ओके. तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतं? आता आमचे सासरे आहे आमच्यासोबत, बर, नमस्कार. त्यांच्याकडेच सगळं असतं. मी राहतो यवतमाळला, पण ते सगळं बघतात. सगळं जसं जसं सांगितलं तसं तसं ते फवारणी पण करतात सगळं आणि मार्गदर्शन. पाणी पण देतात. आमचे सल्लागार मित्र आणि सरांच्या सल्ल्याने सगळं माझं म्हणजे त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं केलंय, त्याच्यामुळे आज हे रिझल्ट. मल्चिंग सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सर. नमस्कार, मी युवराज बळीराम जाधव. आपल्या शॉपचं नाव आहे बळीराजा ॲग्रो एजन्सी, माहूर रोड, पुसद. ज्या कोणत्याही शेतकऱ्याला एससीटी वैदिक वापरायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 930 798 6255. हा माझा नंबर आहे. थँक्यू. धन्यवाद.